न सांगता त्याच्यासोबत निकाह करतात. तर अशा मुलींना सगळ्या हिंदुत्ववादी भावांना एक सांगायचं, अशा बहिणींना, अशा कुटुंबाला तुम्ही सहानुभूती द्यायची. तिथं सांगायचं की आम्हाला कोणती प्रसिद्धी नाही पाहिजे, आम्हाला कोणतं नाव नाही पाहिजे, पण जर मुलगी जर लव जिहाद मध्ये फसलेली असेल तर हिंदू बांधवांचं आणि भगिनींचं काम आहे आपल्या बहिणीला सुरक्षा द्यायची आणि सुखरूप त्या जिहादाच्या तावडीतून काढायचं. जर त्याच्या तावडीतून आपण मुली काढल्या नाही तर हेच जिहादी त्यांच्या सोबत 10-10 लेकरं पैदा करून आपल्या विरोधामध्ये उभं करतील. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही म्हणता ना हम 80 करोड है, हम ये बस झालं, हे गिगड भक्तिया बहुत हुई. आता टोपीवाल्यांची संख्या जास्त आहे. फळवाले कोण आहेत? कपडेवाले कोण आहेत? ऑटोवाला कोण आहे? पंक्चर काढणारा कोण आहे? मेहंदी काढणारा कोण आहे? डिझायनर ब्लाऊज शिवणारा कोण आहे? मोबाईल मध्ये रिचार्ज टाकणारा कोण आहे? हिंदू मेलेत का? सगळे व्यापार त्यांनी प्रेमानं कसा कब्जा केलाय. तुम्ही जे उपास पकडताय, अहिल्यानगर मध्ये ते केळीवाला पकडला होता, माहितीये का नाही? थुकून केळी देत होता आणि सफरचंद देत होता. आपल्या अहिल्यानगरचीच गोष्ट आहे. तुम्ही जे उपास पकडताय ना, जर असे जर नेता जर लांड्यांच्या काही मतांसाठी हिंदुत्वासोबत गद्दारी करतात, अशांना DNA टेस्ट करवायला सांगा. यांच्या 2-3 पिढी पहिलं ते सागर भैया म्हणतात ना की औरंगजेब अब्दुल येऊन गेला, असा प्रकार घडलेला असतो. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, आजचा कट्टर मुसलमान हा पहिलाचा हिंदू राहून गेलेला आहे, लक्षात ठेवा. आणि आजचा सेक्युलर हिंदू हा तुमचा समोरचा कट्टर मुसलमान असू शकतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. हे हिंदुत्वाचा खोटा मुखोटा घालून हिंदूंची दिशाभूल करणं चालू आहे. थोडीशी तरी लाज आपल्याला मनाला वाटली पाहिजे. अरे चंद वोटों के लिए तुम अपना बाप बदलते हो, अपना धर्म बदलते हो, उन टोपी वालों को पूछो कभी. आज जेव्हा एवढे नगरसेवकचे त्यांच्या बुरखेवाला निवडून आलं, काय म्हणत आहेत त्या? एखादा सेक्युलर हिंदू निवडून आला तर तो असा विचार करतो की नाही, त्यांच्या आपूजान भाईजान नाराज होतील म्हणून हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात. पण एखादा कट्टर हिंदुत्ववादी जर असेल तर त्याला लांड्यांच्या वोटची गरजच पडत नाही, कारण की हिंदू हा खंबीर आहे हिंदुत्ववादी नेता निवडायला. आणि ह्याच्यासाठी इथं विषय मांडावा लागतोय की जय श्रीराम म्हणून पहिलं वोट घ्यायचे आणि नंतर एकदा निवडून आल्यावर त्या अब्दुलच्या इथं जाऊन बिर्याणीचे हडकं फोडायचे. अशा नालायकापासून दूर राहा, कारण की हे बाप बदलणारे आहेत, हे धर्म बदलणारे आहेत, हे हिंदूंची दिशाभूल करणारे आहेत. हे जर कधी तुमचा एखादा लव जिहादचा प्रकरण घडला, एखादी आपली मुलगी जर अडकली, तर असे कुत्रे तुमच्या आया बहिणींना कधीच वाचवणार नाही. आणि पहिली गोष्ट सांगायचं, मला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये, पण जो कोणी राजकारण खोटा हिंदुत्वाचं नाव घेऊन हिंदूंची दिशाभूल करत असेल तर सकल हिंदू समाजाने याची दखल घ्यायची आणि अशा नालायक लोकांचं भररस्त्यात चौरंगा करायचा, नाहीतर यांना टोपी घालून त्या लांड्यांकडे पाठवून द्यायचं. आपल्याकडे काही गरज नाहीये. मग आता हे 2 कत्तलखाने आहेत, हे कधी बंद होणार साहेब? रेकॉर्ड करून घ्या. बंद कधी करायचे? काय फक्त आम्हाला बोलवायचं? तुम्ही निवेदन दिलेत का? किती दिलेत? किती वेळेस छापे मारलेत? का बंद झालं नाही? मग हे थोड्याशा सेटलमेंट साठी यांच्या मायला पण तिकडे पाठवते. येणाऱ्या 2 महिन्याच्या आत इथले कत्तलखाने बंद पाहिजे. 2 महिन्याच्या आत.
आपण एवढं हिंदू हिंदू म्हणून नाचतोय, पण इथं जर कत्तलखाने सुरू असतील आणि इथं जर गायच्या खुल्याम कत्तली होत असेल तर आपण हिंदू म्हणून जगण्याचा काहीच फायदा नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला पूजायला गाय लागते आणि तुमच्याच गावामध्ये गायचा मांस हे कसाई भडवे विकतात, हे टोपीवाले विकतात. यांना खायला डुकरं पण आहे, पण हे डुकरं नाही खाणार. यांना गायचा मांस आवडतो. यांना गायमध्ये प्रोटीन पाहिजे. गायमध्ये प्रोटीन कोणाला दिसतो? जो अपने बहन में बेगम ढूंढते हैं उनको गौ माता में प्रोटीन नजर आता है. हिंदू ये बात याद रखना. त्यांच्या घरात खायला जाणं नाहीये. आणि इथं शेवगाव मध्ये हे आमच्या भावांना म्हणतात